नाही, निश्चितपणाने उचलायला पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीचा एकूणच मुलींचा जन्मदर कमी होतोय तो खूप गंभीर विषय आहे आणि महाराष्ट्रासारख्या एका अतिशय प्रगतशील अशा पद्धतीच्या राज्याच्या दृष्टिकोनातून तर तो खूप काळजीचा आहे. आणि त्याला कारण असं आहे की अजूनसुद्धा जी आमची मानसिकता आहे की मूलच पाहिजे, मुलगाच पाहिजे, मुलगी नको, ही जी काय मानसिकता आहे त्याचाच खऱ्या अर्थानं तो परिणाम होतोय. अशिक्षित असणारे लोक असतील, अगदी चांगल्या कुटुंबातले सुशिक्षित लोकसुद्धा ज्या पद्धतीनं मूर्खपणा करतात हे बघितल्यानंतर निश्चितपणानं अजूनसुद्धा कायद्यातली कठोरता आणायला पाहिजे. विशेषतः मी आपल्याला सांगतो की PCPNDT ॲक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा केलेत. आमचा तरी प्रस्ताव असा आहे की त्याच्यामध्ये जो काही रेग्युलर अशा पद्धती म्हणजे सराईत गुन्हेगारासारखे काही हे लोक चुकीच्या पद्धतीनं आरोपी करतात, यांना मोकासुद्धा लावणं गरजेचं आहे. कारण अक्षरशः ते नवीन बाळाला किंवा नवीन त्या मुलीचा संपूर्ण तिथल्या तिथंच खून करतायत. त्यांना कळत नाही आपण काय करतोय ते. PCPNDT ॲक्टमध्ये मीच आपल्याला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये डिकॉयसाठी 10,000 रुपये होते. मी आता 1,00,000 रुपये केले, कारण धाडसानं पुढं आली पाहिजेत लोकं. या कायद्याची प्रसिद्धी प्रचार झाला पाहिजे, लोकांमध्ये खूप अवेअरनेस झाला पाहिजे, याची गरज आहे. आत्ता एकूण परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीचं चित्र आहे ते जर बदललं नाही तर उद्या मुलींचा जन्मदर कमी होणं म्हणजे एकूणच सामाजिक असमतोल तयार होण्यातलं खूप मोठं एक अडचणीचा अडसरच ठरेल. आणि या सगळ्यासाठी PCPNDT ॲक्टमध्ये खूप चांगल्या सुधारणा केलेत, त्याचा फायदा होतो आहे. आपण सांगितलं नाशिकमध्ये असेल, आणखीन कुठं असेल, आमच्याकडं कर्नाटक जवळ असल्यामुळे तिथंसुद्धा असे काही अतिउत्साही लोक असतात. सराईत गुन्हेगार ज्याला म्हणता येईल ना, अशाच पद्धतीचे हे लोक आहेत. त्यांची मानसिकता, त्यांचा विचार जर बघितला तर त्यांना दुसरं काहीच कळत नाही. पण आमची समाज म्हणून आणि शासन म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती अजून प्रभावीपणानं करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुढं निघालो आहे.